नमस्कार, मी कैलास सूर्यवंशी. आपण पाहत आहात लोकस्वराज्य न्यूज चॅनल. तर पाहूयात आजच्या विषय. आज फकीरा प्रतिष्ठानच्या वतीनं रिठा या गावामध्ये मातंग समाजाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भोकर पंचायतचे गट शिक्षण अधिकारी व प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर रामचंद्रजी भरांडे साहेब, लोकस्वराज्य आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हे होते. रिठा या गावातील महिला, पुरुष, लहान थोर व फकीरा प्रतिष्ठानचे सर्व सदस्य व असंख्य कार्यकर्ते या जयंतीच्या निमित्तानं उपस्थित होते. तू फक्त बाबासाहेब आंबेडकरांचा म्हणते, बाकी विजय हात म्हणता. बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. हे करतील, लवकर लवकर यायचं. त्यानंतर रमेश संगपड, उपसरपंच रिठा यांचं सत्कार फकीरा माधव तुकाराम कन्नेवाड. अगदी काही दिवसांमध्ये खारीचा वाटा म्हणून महत्वाचा आहे. या गावचा एक तरुण नक्कीच अभिमानास्पद तर नाहीच, पण थोडंसं दुःखद आहे आणि याच्यामध्ये परिवर्तन करण्याची आपली सर्वांनी गोष्ट आहे. आणि म्हणून आमची जी काही आजपर्यंतची सर्व एनर्जी आहे, मान्यवर आहेत, आमचे सर्व नेते आहेत, तुम्हा आम्हाला ही गोष्ट आठवणीत करून द्यायची आहे. आमची सर्व एनर्जी आम्ही केवळ बरोबरी करण्याच्याच हेतूने वापरत आलो. याकडे जरा गांभीर्याने घ्या. आमच्या संघटना असतील, मान्यवर असतील, नेते असतील, किंवा आमचे छोटे मोठे कार्यकर्ते असतील, किंवा गावगाड्यातला मातंग समाजाचा माणूस असेल, ज्यांना बाबासाहेब कळालंय त्यांची नैतिक जिम्मेदारी आहे की त्यांनी सगळ्यांना समजून सांगलं पाहिजे. परंतु काय, इथे आम्हाला जातीमध्येच जगणं, जातीसाठी माती खाणं, जातीसाठी माती खाणं, जातीसाठीच जगणं, हे अशा प्रकारची एक अप्रत्यक्ष प्रत्यक्ष व्यवस्था काम करते. ती व्यवस्था महान महान अशा बुद्धिवाद्यांना सुद्धा लक्षात येत नाही. ही साखळी आहे. बाबासाहेब कोणाला गुरु मानतात? बुद्धाला गुरु मानतात. बाबासाहेब कोणाला गुरु मानतात? कबीराला गुरु मानतात. बाबासाहेब कोणाला गुरु मानतात? फुलेला गुरु मानतात. बुद्ध कोण होते? बुद्ध एक राजा होता, राजपुत्र होता, आणि बुद्धाला कळालं इथल्या सगळ्या प्रकारच्या समस्येचं दुःख कुठं आहे तो शोधत निघतो. आणि शोधत 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 निघाल्याच्या नंतर शेवटी त्यांना बुद्धत्व प्राप्त होते. आणि बुद्धत्व प्राप्त झाल्याच्या नंतर या दरम्यान माणूस घरला जात नाही. या दरम्यान माणूस बायकोची, लेकराची आठवण करत नाही, नाते संबंध सांगत नाही, राजपद सांगत नाही, मिरवत नाही. त्याला आस लागलेली असते, भूक लागलेली असते. ती भूक शोधण्याच्या आणि पूर्ण करण्याच्या दृष्टीने तो पुढे जातो. आणि तो कोण होतो? जगाची प्रेरणा होतो. जगामध्ये शांती, समता, करुणा, प्रज्ञा, शील निर्माण झालं पाहिजे असं सांगतो. शील कशासाठी? समाजाचा एक आवश्यक पार्ट आहे. संपत्ती आहे, ताकद आहे, बुद्धी आहे, पण शील नाही तर तो माणूस या समाजाचं नुकसान करतो. म्हणून शीलावर बुद्ध जोर देतो, करुणेवर बुद्ध जोर देतो. करुणा जर माझ्याकडे नसेल तर मी माणूस म्हणून दुसऱ्या माणसाकडे जातीच्या माणसाच्या नजरेतून पाहत नाही. कोणाच्या नजरेतून पाहतो? मी जातीच्या नजरेतून पाहतो, गावच्या नजरेतून पाहतो, धर्माच्या नजरेतून पाहतो, नातेसंबंधाच्या नजरेतून पाहतो. बुद्ध म्हणतो तुम्ही माणूस आहात, माणसाकडे माणुसकीच्या आणि मानवतेच्याच दृष्टिकोनातून पहा. एवढा मोठा व्यापक विचार असलेला बाबासाहेबांचा गुरु बुद्ध आहे. दुसरा कबीर आहे. कबीराची तर कथा अशी आहे, कबीराचे माय कोण की बाप कोण की माहित नाही. एक मुसलमान कोणतरी जोडपं घेऊन जातं आणि त्याला नाव देते. कबीर कुठे जन्माला माहित नाही, परंतु कबीर काय सांगतो? कबीर मानवतेच्या गोष्टी सांगतो.
कबीर प्रेमाच्या गोष्टी सांगतो. 2.5 अक्षर शिकलेला माणूस जगामध्ये आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. पुस्तक पंडित आमच्यासाठी काही कामाचं नाही. त्याचं पांडित्य समाजामध्ये प्रेम आणि करुणा निर्माण करण्याच्या उपयोगाचं नाही. आणि म्हणून कबीर बाबासाहेबांचा गुरु आहे, बरोबर आहे. आणि तिसरे गुरु आहेत महात्मा फुले. महात्मा फुलेचे काय आयडेंटिफिकेशन आहे? महात्मा फुलेची जात माळी आहे, महात्मा फुलेची जात माळी आहे. परंतु महात्मा फुलेंना मित्राच्या लग्नामध्ये जेव्हा लाच मिळते, अपमान होतो, तेव्हा महात्मा फुले त्याचं दुःख जातीमध्ये आणि जातीच्या मुक्तीमध्ये शोधत बसत नाहीत. त्याचं मूळ शोधण्याचं काम अभ्यास करतात, वर्ण व्यवस्थेपर्यंत पोहोचतात. आणि वर्ण व्यवस्थेपर्यंत पोहोचल्याच्या नंतर इथं मुठभर असलेला जो काही समूह आहे, वर्णवादी ब्राह्मण वर्ग आहे, ब्राह्मण्यवादी समूह आहे, तो ब्राह्मण्यवादी समूह हजारो वर्षापासून या समाजाला गुलाम ठेवण्यासाठी काम करतो. आणि तीच व्यवस्था कायम राहिली पाहिजे याच्यासाठी काम करतो. आणि याच्यामुळे माझा अपमान झालाय. तर मांगा महाराजांची काय अवस्था आहे? मांगा महाराजांच्या अवस्थेत पासून त्यांचा संघर्ष सुरू होतो. आणि या संघर्ष करत असताना बापाला सांगितलं जातं, गोविंदराव, तुझ्या सुनेचं आणि पोराचं शिक्षणाचं काम, धर्म बुडवण्याचं काम बंद कर, नाहीतर तुला धर्मातून आम्हाला बहिष्कार करावा लागेल. आणि जेव्हा गोष्ट गोविंदराव ज्योतिबांना सांग आज रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं मांगवाड्यात बाबासाहेबांची जयंती साजरी करत असताना आमचे मार्गदर्शक तथा लोकस्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष बरांडे साहेबांनी जो काही आरक्षण वर्गीकरणाचा अविरत जसा काही संघर्ष लढत आहेत आणि येणाऱ्या 27 तारखेला महाराष्ट्र सरकारला प्रश्न विचारण्यासाठी आंदोलनाचं वर्गीकरण करण्यासाठीची जे काही वज्रमूठ आंदोलन करत आहेत, त्या निमित्तासाठी समाजाच्या जे काही फकीरा प्रतिष्ठान आहे यांच्या वतीने सरांना एक छोटीशी मदत म्हणून पेमेंट देण्याचा आम्ही देत आहोत. मदत आर्थिक सहाय्य. धन्यवाद. फकीरा प्रतिष्ठानाच्या वतीने आज 14 एप्रिल रोजी आम्ही जो एक उपक्रम राबविला मातंगवाड्यामध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी करण्याचा, आणि त्या जयंतीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद गावकऱ्याच्या वतीने आणि तालुक्यातून सुद्धा आलेला आहे. आम्हाला आनंद वाटतो. आणि येणाऱ्या काळामध्ये तालुक्यातीलच नव्हे तर तमाम जिल्ह्यामध्ये प्रत्येक मातंगवाड्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्याचा फकीरा प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही प्रयत्न करू. अशाच बातम्याच्या अपडेटसाठी लोकस्वराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा.